गुड इव्हनिंग फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या क्वेश्चन टॅग मध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग बघितला. आता आपण कोणता क्वेश्चन टॅग बघणार आहोत? लेट्स आणि लेट मध्ये काय फरक असते बघा. याच्यामध्ये काय तर दोन पद्धतीचे वाक्य असतात. एक लेट्स आले असल्या तर वाक्याचं उत्तर वेगळं येतं, आणि फक्त लेट आलं आणि त्याच्या पुढे जर दुसरं सेकंड ऑब्जेक्ट जर असेल, सेकंड प्रोनाउन असेल, तर त्याचा ऑब्जेक्ट उत्तर काय येतं, दुसऱ्या पद्धतीचं येतं. आता इथं बघा एक प्रकारचं वाक्य मी इथं काय लेट्स आणि लेटस. लेट्स काय आहे? लेट अस, म्हणजे लेट्स गो देअर. आता याचं आन्सर वेगळं येईल आणि लेट हिम गो याचं उत्तर वेगळं येईल. याचं उत्तर का वेगळं येईल? कारण लेट्स हे एक प्रकारचं सजेशन आहे, वन टाइप ऑफ द प्रपोजल अँड वन टाइप ऑफ द सजेशन्स. म्हणून याचं उत्तर काय वेगळं येईल आणि लेटचं उत्तर वेगळं येईल. म्हणून या वाक्याची सुरुवात लेट न झालेली आहे. लेट्स अपॉस्ट्रॉफी एस, आणि याचं इथे अपॉस्ट्रॉफी नसेल, फक्त लेट आहे. मग याचं उत्तर वेगळं येईल, याचं उत्तर वेगळं येईल. म्हणून इथं तुम्हाला दोन पद्धतीचे एक 4 वाक्य घेतले, आणि 4 वाक्यामध्ये या लेट मध्ये फरक काय आहे आणि प्रत्येकाचं उत्तर काय येईल तर बघूया. इथं काय आहे? जर LET अपॉस्ट्रॉफी एस आलेला असेल आणि पुढं वाक्य असेल तर त्याचा QT काय येतो? शल वी येतो. शल वी काय येतो? शल वी. आणि जर फक्त लेट आलेला आहे आणि पुढे काय आहे? सेकंड ऑब्जेक्ट आहे. ओके, सेकंड ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं सेकंड ऑब्जेक्ट आलेला असेल आणि नंतर वर्ब आहे. इथं लेट आहे आणि इथंही लेट आहे, पण इथं अपॉस्ट्रॉफी एस आले, मग याचं उत्तर वेगळं असेल. आणि इथल्या लेटचं उत्तर काय येईल? विल यू येईल. मग इथं हा लेट इथं काय म्हणून वर्क करतो? हा वर्ब म्हणून इथं वर्क करायला लागला. इथं वर्ब म्हणून न करता इथे एक वन टाइप ऑफ द सजेशन, वन टाइप ऑफ द प्रपोजल्स. आणि या ठिकाणी काय तो ही इज प्ले द रोल ऑफ द वर्ब, म्हणून याचं उत्तर काय येईल? विल यू उत्तर येईल. आता इथं पण बघा, लेट्स आहे. लेट्स डान्स टुगेदर. मग याचं उत्तर काय येईल? इथं काय आहे? अपॉस्ट्रॉफी आहे. लेट्स चं मीनिंग काय होईल? इथं लेटस. मग याचं उत्तर काय येईल? शल वी. आणि लेट मी डू दिस वर्क. आता याचं उत्तर काय येईल? लेट मी डू दिस वर्क. याचं उत्तर येईल विल यू. बघा, लेट्सचं वाक्य, पुन्हा लेटचं वाक्य, लेट्सचं वाक्य आणि पुन्हा लेटचं वाक्य. याचा मधला फरक, लेट्स आणि लेटस मधला फरक समजण्यासाठी मी 4 वाक्य घेतलेली आहे. जर आपल्याला समजलं असेल असं समजतो, आणि पुढचे वाक्य आपण घेऊया.